आज मी बनवणार आहे कोळंबीची आमटी। त्यासाठी मी आणली आहे कोळंबी। आता कोळंबी मी साफ करून घेणार आहे आणि स्वच्छ धुवून घेणार आहे। आता मी कोळंबी साफ करून घेतली आहे। आता मी त्याच्यात थोडीशी हळद टाकणार आहे, थोडंसं मीठ टाकणार आहे, थोडंसं लिंबू पिळणार आहे। मिक्स करून यासाठी मी घेतलं हे ओलं खोबरं किसून घेतलंय, हळद, कोथिंबीर, टोमॅटो, ही मी सुकी मिरची 10 मिनिटापूर्वी मी ती भिजत टाकलेली, ती भिजून घेतली आहे मी, कांदा, लसूण आणि धने हे मी सगळं मिक्सर मध्ये वाटून घेणार आहे, मिक्सर मध्ये फिरवून घेणार आहे। आता मी तेल टाकून घेतलंय थोडंसं। आता मी फोडणीला लसूण टाकणार आहे, हे मी वाटून घेतलंय, हे मी मिक्सरला फिरवून घेतलंय सगळं। मी मिरची टाकली आहे, तुम्ही मिरची नसेल तर मिरची पूड टाकली तरी चालेल। आता मी फोडणीला टाकणार आहे कोळंबी, कोळंबी टाकणार आहे, मीठ टाकते थोडंसं चवीपुरतं, 2 मी कोकमा टाकते आणि फक्त 10 मिनिटं त्याला शिजवायचं आहे। उकळा आला की 10 मिनिटं मस्त आहे। हे बघा 10 मिनिटं झाली आहेत, तर गॅस बंद करते। छान कलर आलाय। ही कोळंबीची आमटी तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकता, भाकरी बरोबर पण खाऊ शकता, एवढी छान होते ना, एवढी छान लागते। अशी करून खाऊन बघा।